नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सेस गायडन्स पॉइंट यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिकेची जी रिक्रुटमेंट आलेली आहे, ओके, तर त्या रिक्रुटमेंटच्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। ओके, तर बघा मित्रांनो, या रिक्रुटमेंट संदर्भात बऱ्याचशा अफवा पसरवल्या जात आहेत की ही रिक्रुटमेंट आहे ही कशी आहे, फेक रिक्रुटमेंट आहे, असं काहीही वेबसाईटवरती आलेलं नाही आहे। तर अशा प्रकारच्या न्यूज आपल्याला बघायला भेटतात। तर बघा, तुम्ही जी स्क्रीनवरती बघताय ना, हे एक ॲक्च्युली पेपर कटिंग होती मित्रांनो। आजच्या ज्या पेपरमध्ये जी न्यूज आलेली आहे तर ही न्यूज होती ॲक्च्युली। तर याला काउंटर करण्यासाठी बऱ्याच लोकांनी काय म्हटलं की ही जी न्यूज आहे ही कशी आहे, फेक न्यूज आहे, अशा प्रकारचा कोणताही नोटिफिकेशन वेबसाईटवरती अपलोड झालेला नाही, त्या कारणाने ही फेक न्यूज असू शकते। त्या संदर्भात परत अजून एक व्हॉट्सअपवरती इमेज व्हायरल व्हायला लागली मित्रांनो। हे अशा प्रकारची इमेज व्हायरल व्हायला लागली, नवी मुंबई महानगरपालिकेतील भरतीची खोटी जाहिरात, अशा प्रकारची ही आपल्याला न्यूज बघायला भेटली। तर यामध्ये बरेच लोक काय झाले, कन्फ्यूज झाले की खरंच जी रिक्रुटमेंट आहे निघालेली आहे की नाही आहे, किंवा जी जो ही इमेज होती, ओके, ही जी इमेज होती ही खरी आहे की नाही आहे, याच्यामध्ये बऱ्याच लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला होता। ओके, तर त्यालाच आज आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत। ओके, आणि या संदर्भात जर काही खरी न्यूज असेल तर ती सुद्धा आपण या व्हिडिओच्या अंदरमध्ये डिस्कस करणार आहोत। ओके, तर बघा मित्रांनो, ही कशाच्या संदर्भात आहे, नवी मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात आहे। आणि या ठिकाणी आपल्याला वेबसाईट पण दिसत आहे। वेबसाईट कोणती आहे, www.nmmc.gov.in। तर बघा, ही सेम वेबसाईट आपण या गुगलमध्ये टाईप करूयात। गुगलमध्ये टाईप केल्यानंतर आपल्याला काय, nmmc.gov.in टाईप केल्यानंतर बघा मित्रांनो, एंटर बटन प्रेस करायचे। ओके, तर एंटर बटन प्रेस केल्यानंतर बघा या ठिकाणी जिथे माझा कर्सर दिसतोय, ओके, पहिल्या ठिकाणी जो पहिली लिंक आहे त्या पहिल्या लिंकवरती क्लिक करायचं। ओके, क्लिक केल्यानंतर बघा थोडा लोड होणार। ओके, लोड झाल्यानंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी आता थोडा वेळ लागतोय लोड व्हायला। लोड झाल्यानंतर बघा मित्रांनो, जसं तुम्ही होम पेजवरती एकदम वरच्या म्हणजे वरच्या ठिकाणी जर आलात तर वरच्या ठिकाणी हे जसं होम, आमच्या विषयी माहिती अधिकार, तर असं बघत बघत जर गेलं ना मित्रांनो, या शेवटी बघा, या शेवटी आपल्याला काय दिसतोय, सरळ सेवा भरती 2025 असा एक कॉलम दिसतोय किंवा असा एक ऑप्शन दिसतोय। तर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। ओके, तर इथे क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी फर्स्ट नंबरवरती जे काही सरळ सेवा भरती परीक्षेचा जो जो नोटिफिकेशन आहे तो या ठिकाणी आपल्याला प्रेझेंट दिसत आहे, म्हणजेच अपलोड झालेला आहे। या ठिकाणी काय दिलेलं आहे, जाहिरात गट क व गट ड मधील एकूण 620 पदभरती अर्ज करण्याकरिता कालावधी दिनांक 28/3/2025 ते दिनांक 11/5/2025 रोजी पर्यंत आहे। ओके, तर हा केव्हाचा आहे, केव्हा अपडेट केलेला आहे, 27 मार्च, म्हणजे आजच्या तारखेलाच 4:09 अपलोड केलेला आहे। आणि या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन दिसतोय, पहा किंवा डाउनलोड करा। तर यावरती जर क्लिक केलं तर बघा, ही जी वेबसाईट, हा जो PDF आहे या ठिकाणी पूर्ण ओपन झालेला आहे मित्रांनो। तर हाच PDF आता आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। ओके, क्लिअर आहे। तर बघा, या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर सेम PDF आहे। ओके, तर सेम PDF, तर बघा मित्रांनो, ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ही फेक नाही आहे। ओके, जसं आपल्याला ऐकायला मिळालेलं आहे होतं की ही ॲडव्हर्टाइजमेंट काय आहे, फेक आहे, असं वगैरे कोणी बरेच लोक बोलत गेलेले होते, परंतु फेक नाही मित्रांनो, ही कशी आहे, ओरिजिनल रिक्रुटमेंटची ॲडव्हर्टाइजमेंट आहे आणि ही डिटेल्ड ॲडव्हर्टाइजमेंट आहे। ओके, पूर्वी आपण जे बघितलं होतं मित्रांनो ती पेपर कटिंग होते, आणि आता जे आपल्याला बघायला मिळत आहे ही कशी आहे, डिटेल्ड ॲडव्हर्टाइजमेंट आहे ही। आणि ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनची, महानगरपालिकेची, त्या ठिकाणी अपलोड केलेली आहे। तर यामध्ये काय म्हटलेलं आहे, जाहिरात क्रमांक दिलेला आहे मित्रांनो, आणि गट क गट ड, हा बघा उपशीर्षक आपण आधी पण बघितलं होतं, सेम उपशीर्षक या ठिकाणी लिहिलेलं आहे, आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत। ओके, तर अर्ज एकूण पद किती आहेत, 620, परंतु कोणत्या कोणत्या, गट क आणि गट ड मिळून आहेत। ओके, त्यामध्ये 28/3/2025 पासून ते 11/5/2025 पर्यंत बघा, उद्यापासून याचं काय होणार, ऑनलाईन अप्लिकेशन स्टार्ट होणार, आणि शेवटची डेट कोणती असणार, 11/5, म्हणजे जवळपास 1.5 महिन्याचा कालावधी आहे मित्रांनो तुमच्याकडे हा फॉर्म फिलअप करण्याकरिता। ओके, तर इच्छुक उमेदवारांनी www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 11/5/2025 ते दिनांक 11/5/2025 या दिवशी रात्री
11:55 किंवा वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. ओके, तर बघा या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या पोस्ट दिसत आहेत. पहिली पोस्ट कोणती आहे? बायोमेडिकल इंजिनियर. किती पोस्ट आहेत? टोटल 1. ओके, त्यानंतर कनिष्ठ अभियंता, उद्यान अधीक्षक, सहाय्यक माहिती जनसंपर्क अधिकारी, वैद्यकीय समाजसेवक, डेंटल हायजिनिस्ट. तर बघा ही जी 8व्या क्रमांकाची जी पोस्ट आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याकडे. तर नर्सेसच्या रिलेटेड आहे. स्टाफ नर्स किंवा मिडवाईफ. ओके, लेवल कोणता आहे? वेतन स्तर कोणता आहे? 13. ओके, आणि यामध्ये टोटल पोस्ट किती आहेत मित्रांनो? 131 पोस्ट आहेत. ओके, त्यानंतर डायलिसिस तंत्रज्ञ, सांख्यिकी सहाय्यक, ECG तंत्रज्ञाच्या टोटल 8 पोस्ट आहेत मित्रांनो. त्या व्यतिरिक्त आपण जर पुढे जर बघितलं तर या ठिकाणी CSSD टेक्निशियन, आहार तंत्रज्ञ, डायटिशियन, नेत्रचिकित्सा, औषध निर्माण अधिकारी म्हणजेच कोण? जे फार्मासिस्ट असतात. तर फार्मासिस्टच्या किती? टोटल 12 पोस्ट आहेत. ओके, आरोग्य सहाय्यक, बायोमेडिकल इंजिनियर, पशुधन पर्यवेक्षक, ANMच्या पण सुद्धा पोस्ट आहेत मित्रांनो. टोटल 38 पोस्ट आहेत. त्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजे ज्या MPW असतात तर MPWच्या सुद्धा 51 पोस्ट बघायला मिळतात. बऱ्याच या ठिकाणी आपल्याला पोस्ट बघायला मिळतात. एकूण 30 पोस्ट आहेत मित्रांनो. किती पोस्ट आहेत? टोटल 30 पोस्ट आहेत. ओके, आणि 30 पोस्टसाठी एकूण पदे किती आहेत? 620 पदे आहेत. तर आता पुढे काय बघणार आपण? ऑनलाईन अर्ज भरण्याचा वेळापत्रक. तर बघा या ठिकाणी आपण ऑनलाईन अर्ज केव्हापासून भरू शकणार? उद्यापासून म्हणजेच 28 मार्चपासून. शेवटची डेट काय असणार? 11/5/2025 रात्री 11:55 ओके, आणि जी परीक्षा शुल्क असेल ते सुद्धा तुम्ही 11/5 पर्यंतच भरू शकणार. ओके, परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या 7 दिवसाआधी तुम्हाला तुमचे हॉल तिकीट भेटणार. त्यानंतर ऑनलाईन परीक्षेचा दिनांक कुठे आहे? जेव्हा तुमचे हॉल तिकीट जनरेट होणार मित्रांनो त्यामध्येच दिलेला असेल. ओके, तर हे कुठे बघायला भेटणार? जी महापालिकेची संकेतस्थळ आहे त्यावरती तुम्हाला भेटून जाणार. ओके, नेक्स्ट बघूयात मित्रांनो परीक्षा शुल्क. तर बघा जे खुल्या प्रवर्गातून आहेत त्यांना 1000 रुपये परीक्षा शुल्क आहे. परंतु जे मागास प्रवर्ग आहेत किंवा अनाथ प्रवर्ग आहे, मागास म्हणजे कोणतं झालं मित्रांनो? ज्यांची कॅटेगरी OBC आहे, SC आहे, ST आहे, तर अशा प्रकारचे ज्यांचे प्रवर्ग आहेत त्यांना 900 रुपये आहेत. ओके, तर परीक्षेचा वेळ, दिनांक व केंद्र प्रवेशामध्ये नमूद केले जाईल. ओके, तर यानंतर ही काही अशी थोडक्यात इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर ते तुम्ही बघू शकता. आणि हा केव्हाचा आहे मित्रांनो? आजच्याच तारखेचा आहे, 27/3/2025 आहे. ओके, तर बघा या ठिकाणी आता पदनाम, पदसंख्या आणि आरक्षणाचा तपशील दिलेला आहे. ओके, तर त्यामध्ये पहिला काय आहे? बायोमेडिकल इंजिनियर. ओके, तर बायोमेडिकल इंजिनियरची या ठिकाणी शैक्षणिक अर्हता दिलेली आहे. त्यानंतर दुसरा कनिष्ठ अभियंता. असं जर करत गेलं तर आपण 8व्या क्रमांकावर जर गेलो ना तर 8व्या क्रमांकावर कोणाचा आहे? आपल्या नर्सिंगच्या पोस्टचा आहे. ओके, नर्सिंगचा म्हणजे कोणतं? स्टाफ नर्स किंवा GNM मिडवाईफ. ओके, पदनाम कोणतं आहे? स्टाफ नर्स मिडवाईफ. ओके, गट क ची पोस्ट आहे मित्रांनो. लेवल 13चा आपला पे असतो. ओके, तर यामध्ये बघा अज म्हणजे काय होतो? अनुसूचित जाती म्हणजेच SC साठी 13% आरक्षण असतो. तर किती जागा आहेत? टोटल 13 जागा आहेत. त्यानंतर अज म्हणजे काय? अनुसूचित जमाती म्हणजेच कोण? ST. ओके, तर ST साठी 10 पोस्ट आहेत. विजा म्हणजे विमुक्त जाती, त्याला VJA म्हणतो, तर त्यासाठी 2 पोस्ट आहेत मित्रांनो. भज म्हणजेच कोण? भटक्या जमाती ब. ओके, त्यांच्यासाठी एकही पोस्ट आपल्याला दिसत नाही आहे मित्रांनो. भज क म्हणजेच भटक्या जमाती क. NTC म्हणतात त्याला. ओके, तर NTC म्हणजेच त्यांना 2 पोस्ट आहेत. NTD ला 2 पोस्ट आहेत मित्रांनो. विमाप्र म्हणजेच विशेष मागासवर्गीय प्रवर्ग म्हणजेच SBC स्पेशल बॅकवर्ड क्लास साठी 1 पोस्ट आहे. इमाव म्हणजे होते मित्रांनो OBC. ओके, अदर बॅकवर्ड क्लास म्हणजेच इतर मागासकीय वर्ग यांसाठी किती आहेत? 29 पोस्ट आहेत. ओके, आणि परत या ठिकाणी आपल्याला आर्थिक दुर्बल घटक हा 6 शाही मावचा किती 13 पोस्ट आहेत. ओके, आणि आर्थिक दुर्बल घटकचा EWSच्या 13 पोस्ट दिसत आहेत आणि राखीवच्या आपल्याला किती दिसत आहेत? 46 पोस्ट दिसत आहेत. तर अशा एकूण किती पोस्ट आहेत मित्रांनो? 131 पोस्ट आहेत. आणि या ठिकाणी याचा तपशील सुद्धा दिलेला आहे. खेळाडूसाठी कोणत्या कॅटेगरीसाठी खेळाडू, माजी सैनिक, अंशकालीनसाठी कोणत्या याच्यासाठी किती पोस्ट आहेत ते सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर आपण या ठिकाणी शैक्षणिक अर्हता बघणार. ओके, तर शैक्षणिक अर्हता म्हणजे काय? तुमचा जो एज्युकेशनल क्वालिफिकेशन कोणता मागणार. या ठिकाणी एकतर तुमच्याकडे BSc नर्सिंग झालेलं असायला पाहिजे. ओके, किंवा त्या व्यतिरिक्त जर का तुम्ही BSc नर्सिंग जर नसेल केला, जर का तुम्ही 12वीच्या नंतर ओके HSC
कंप्लीट केलं आणि त्यानंतर जर का तुमचा जर GNM जर कंप्लीट जर झालेला असेल तरीही तुम्ही ओके HSC व महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची जनरल नर्सिंग मिडवायफरी या विषयाची पदविका ओके HSCच्या नंतरचा GNM जर केलेला असेल ते सुद्धा म्हणजे इलिजिबल आहेत आणि PSCचे कॅन्डिडेट सुद्धा इलिजिबल आहेत. परिचारिका म्हणून शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी रुग्णालय संबंधित विषयातील किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. तर बघा मित्रांनो, नो मॅटर तुमचा BSc झालेला असेल और GNM जरी झालेला असेल बट स्टील तुम्हाला काय पाहिजे 2 वर्षाचा हॉस्पिटलचा एक्सपिरियन्स पाहिजे ओके क्लिनिकल एक्सपिरियन्स पाहिजे. मग तो कुठलाही असेल, तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये काम केलेला, सेमी गव्हर्नमेंटमध्ये किंवा जे PSU सेक्टर असतात किंवा जर प्रायव्हेट हॉस्पिटलचा जरी एक्सपिरियन्स जरी असेल ना मित्रांनो तरीही तुम्ही इलिजिबल आहात ओके क्लिअर आहे. त्या व्यतिरिक्त तुमच्याकडे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचा नोंदणी असणे गरजेचा आहे. सोबतच तुम्हाला मराठी भाषेचा ज्ञान आवश्यक आहे. त्या व्यतिरिक्त बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या पदाचा आपल्याला हे बघायला मिळत आहे ओके शैक्षणिक अर्हता आणि काय जे पदनाम आहे आणि त्यांचा जो सामंत म्हणजे प्रवर्गनिहाय जो सामाजिक समांतर आरक्षण जो आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे किंवा पदसंख्या बघायला मिळत आहे ओके क्लिअर आहे. तर आता आपण पुढेच बघूया. पुढे बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आता 21 म्हणजे हे टोटल किती आहेत मित्रांनो, टोटल 30 पोस्ट आहेत ओके. तर 30 पोस्टला आपण या ठिकाणी स्किप करून घेऊयात ओके 30 पर्यंत जर आलं बघा या ठिकाणी. आता काय मित्रांनो या ठिकाणी काही सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत. तर ह्या सर्वसाधारण ज्या सूचना आहेत ना मित्रांनो, ज्या सगळ्या एक्झामसाठी कॉमन सूचना असतात त्या सूचना या ठिकाणी सुद्धा दिलेल्या आहेत ओके. तर ह्या सूचना तुम्ही काय करू शकता 1 बाय 1 रीड करू शकता ओके क्लिअर आहे. तर त्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी वयोमर्यादा खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. दिनांक 11/5/2025 ला कन्सिडर करणार आहेत. या दिनांकास उमेदवार खालील नमूद केलेल्या विहित वयोमर्यादेतील असावा. जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असणार म्हणजेच काय तुमची कुठलीही कॅटेगरी नाही आणि ओपन मधून जर का फॉर्म भरला तर कमीत कमी तुमचा वय किती असायला पाहिजे 18 वर्ष आणि मॅक्झिमम 38 वर्ष असायला पाहिजे ओके. बघा या ठिकाणी जे कॅटेगरीमध्ये येतात त्यांना 5 वर्षाचा एज रिलॅक्सेशन भेटतो ओके. तर एज रिलॅक्सेशन जर भेटत असेल म्हणजेच मागास प्रवर्गातील जे SC ST OBC वगैरे जे आहेत तर त्यांना मिनिमम किती असायला पाहिजे 18 वर्षाचे असायला पाहिजे आणि मॅक्झिमम किती 43. तर बघा 38 + 5 जर केला तर 43 वर्षाची वय दिलेली आहे. कोणाकरिता मागास प्रवर्गातील ओके. बघा नवी मुंबई महानगरपालिकेच्या नियमित ओके जर NMMC मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जर का तुम्ही जर कार्यरत असणार तर अशा उमेदवारांना आणि नियमित जर असणार म्हणजे रेग्युलर कॅन्डिडेट जर असणार तर मागासवर्गीय उमेदवारासाठी 50 वर्षे मर्यादेपर्यंत व खुला प्रवर्गातील 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा शिथिल करण्यात आलेली आहे ओके. त्यानंतर बघा मित्रांनो ह्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत तुम्ही वाचू शकता ओके. मी वाचून दाखवणार नाही मित्रांनो कारण की व्हिडिओ खूप मोठा होतो ओके. तर त्या बघा यानंतर काय दिलेलं आहे किमान वयोमर्यादा सर्व उमेदवारासाठी किती असायला पाहिजे 18 वर्ष. खुला मॅक्झिमम कमाल म्हणजेच काय मॅक्झिमम तर खुला प्रवर्गासाठी 38 आणि जे रिझर्व्ड कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी 43 असायला पाहिजे. प्रावीण्यप्राप्त खेळाडू जर असेल म्हणजे मेरिटोरियस जर स्पोर्ट पर्सन असेल तर तो 43 पर्यंत फॉर्म भरू शकतो ओके. माजी सैनिक जर असणार तुम्ही तर खुल्या प्रवर्गातील जर असणार तर 3 वर्षाचा अधिक कालावधी देण्यात येणार. जरी खुल्या प्रवर्गात असणार म्हणजे 38 + 3 करणार ओके. आणि मागासवर्गीय जर असणार तर 38 + 3 वर्ष तुम्हाला एक्सटेंड केला जातो ओके क्लिअर आहे ठीक आहे. त्यानंतर दिव्यांग जर असणार तर 45 पर्यंत, पदवीधर अंशकालीन जर असणार तर 55 पर्यंत भरता येतो आणि भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त जर असेल तर 45 हे जे पदवीधर आहे ते 55 वर्षापर्यंत भरता येतं मित्रांनो आणि प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त करता 45 वर्षापर्यंत भरता येतं फॉर्म ओके. त्यानंतर पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी. तर ह्या तरतुदी ज्या आहेत मित्रांनो ह्या तुम्ही 1 बाय 1 रीड करू शकता ओके. तर सिंपल आहेत मित्रांनो. जर तुम्हाला रीड करताना कुठेही जर डिफिकल्टी जर आली तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी प्रत्येकाच्या कमेंटचे आन्सर करण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो ओके क्लिअर आहे. तर आता आपण पुढे बघूया. तर पुढे बघा या ठिकाणी आपल्याला काय दिसतं पदनाम काय आहे स्टाफ नर्स जनरल नर्सिंग मिडवाईफ. तर यासाठी शारीरिक पात्रता जी आहे अशा प्रकारची आहे. तर शारीरिक पात्रता हे सोडून नाही मित्रांनो हे काही महत्त्वाचं नाही तेवढा. तर कर्तव्य आणि जबाबदारी तुम्ही वाचू शकता की कोणते कोणते कामं करायचे आहे तुम्हाला. शुश्रूषा करणे आहे ओके, रुग्णांची सेवा करणे आहे, उपचाराशी संबंधित कामे करणे
करण्याचे आहेत. ओके, सोबतच वरिष्ठांनी सोपवलेल्या कामकाजासह कार्य नियमावलीनुसार विहित जबाबदारी कर्तव्य पार पाडणे. ओके, मासिक अहवाल सादर करणे. सोबतच तुम्हाला जे कम्प्युटरच्या रिलेटेड काही कामं सुद्धा करायला लावू शकतात. ओके, क्लिअर आहे. तर बाकीच्या सुद्धा पोस्टचे तुम्ही या ठिकाणी रीड करू शकता. ओके, तर आता आपण पुढे बघूया. पुढे काय दिलेलं आहे मित्रांनो, या ठिकाणी परत काही इन्स्ट्रक्शन आहे, तर इन्स्ट्रक्शन तुम्ही बघू शकता. ओके, त्यानंतर खेळाडूच्या आरक्षणाबद्दल यामध्ये काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. ओके, त्यानंतर अनाथाच्या आरक्षणाबद्दल इथं काही इन्स्ट्रक्शन्स आहेत. ओके, निवड पद्धती कशी असेल त्याच्याबद्दल या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे मित्रांनो. ओके, क्लिअर आहे. तर बरं, यानंतर आता आपण काय बघूयात, पुढे काही हे टाय ब्रेकरचा वगैरे दिलेलं आहे. हे काही एवढं काही इम्पॉर्टंट नाही मित्रांनो. पुढे जे आपण जे काही इम्पॉर्टंट गोष्टी असणार त्याच गोष्टी या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तर अर्ज सादर करण्याचा वेळ आणि शेवटचा दिनांक काय आहे ते ऑलरेडी आपण बघितलेला आहे. ओके, पुढे आपण अजून परत बघितले तर बघा, प्रोफाईल अपडेट करायची कशी, तर त्याबद्दल या ठिकाणी दिलेला आहे. ओके, तर बघा, सगळ्यात आधी हे कसं आहे, हे काय मित्रांनो, ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक. ओके, किंवा ऑनलाईन अर्ज कसं सादर करता येतो आणि केव्हापासून सादर करायचा आहे आणि केव्हापर्यंत करायचा आहे. ओके, तर बघा, या ठिकाणी तुम्हाला कसं कोणत्या कोणत्या गोष्टी असायला पाहिजे ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरणार, तर त्याबद्दलच्या ह्या सूचना आहेत. ओके, तर प्रोफाईल निर्मिती करणार. ओके, त्यामध्ये तुम्हाला फोटो आणि स्वाक्षरी तुमची अपलोड करायची आहे. तर या साईजमध्ये तुमचा फोटो असायला पाहिजे आणि स्वाक्षरीसाठी सुद्धा काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले असणार. तर त्या इन्स्ट्रक्शननुसारच तुमची काय असेल, साईन अपलोड करायची आहे. ओके, तर अर्ज नोंदणी तुम्हाला कोणत्या याच्यावरून करायची आहे, www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अप्लाय ऑनलाईनचा जो ऑप्शन असणार त्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला काय करायचं आहे, ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. तर त्यानंतरच्या ह्या स्टेप्स तुम्हाला फॉलो करून तुम्हाला तुमचा फॉर्म भरता येतो. ओके, ठीक आहे, चालेल. तर नेक्स्ट बघूयात मित्रांनो, परीक्षा शुल्क भरणे. तर परीक्षा शुल्क जे आहे मित्रांनो, तुम्ही फक्त ऑनलाईन मोडने भरू शकता. पहिला एकतर तुम्ही ऑनलाईन मोडने भरू शकता किंवा ऑनलाईन मोडनेच भरायचा मित्रांनो. या ठिकाणी एकच ऑप्शन आहे, एकतर तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, IMPS, तर कोणत्याही याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, कोणत्याही मेथडने ऑनलाईन मोडने परीक्षा शुल्क भरू शकता. ओके, त्यासोबतच तुम्हाला काय करायचे आहे, हे कागदपत्र सुद्धा अपलोड करायचे आहे. तर त्या संदर्भात ह्या सूचना आहेत मित्रांनो. ठीक आहे, या ठिकाणी पासपोर्टबद्दल झालं आहे. ओके, त्यानंतर हे काय आहे, स्वाक्षरीबद्दल आहे आणि बाकीचे जे कागदपत्र जे अपलोड करायचे असेल तर त्यासाठी या सूचना आहेत. ओके, क्लिअर आहे. तर पुढे बघूया. तर कागदपत्र अपलोड करण्याची प्रक्रिया या ठिकाणी दिलेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, वाचू शकता. ओके, तर बघा, पुढे आपण बघूयात. हे तर आपण ऑलरेडी बघितलेलं आहे मित्रांनो, परीक्षा शुल्क वगैरे. ओके, तर परीक्षा, तर बघा या ठिकाणी आता या ठिकाणी काय आहे, परीक्षेचा तुमचा स्वरूप कसा असणार. ओके, परीक्षेचा स्वरूप म्हणजेच काय, मार्क्स कसे असणार. ओके, किंवा पेपर पॅटर्न कसा असेल. ओके, पेपर पॅटर्न कसा असेल. तर बघा या ठिकाणी जर का आपण आपल्या पोस्टचा म्हणजेच कोणाचा, नर्स आणि मोडवाईफचा जर बघितला 8 नंबरची पोस्ट आहे, तर या ठिकाणी बघा एकूण 100 प्रश्न विचारण्यात येणार. ओके, किती प्रश्न विचारण्यात येणार, एकूण 100. प्रत्येकी प्रश्नाला 2 मार्क्स असणार. म्हणजेच तुमचा पेपर किती मार्काचा होणार, टोटल 200 मार्काचा पेपर होणार आणि मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये तुमचा पेपर राहणार. तुम्ही जी डिफॉल्ट लँग्वेज सिलेक्ट करणार त्याच लँग्वेजमध्ये तुमचा पेपर अपेअर होणार तुमच्या स्क्रीनवरती. ओके, यासाठी वेळ किती देण्यात येणार, तुम्हाला 2 तासाचा वेळ देण्यात येणार. आणि हा कोणत्या टाईपचा पेपर आहे मित्रांनो, वस्तुनिष्ठ, म्हणजे जो MCQ बेस्ड पेपर आहे. ओके, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, म्हणजे एक क्वेश्चनला 4 ऑप्शन असणार. ओके, यासाठी मिनिमम क्वालिफिकेशन काय आहे, पदवी किंवा हे काय मित्रांनो, या ठिकाणी बघून घेऊया. दर्जा म्हटलेला आहे. तर तुमचा जो दर्जा असेल म्हणजे लेवल. ओके, लेवल जो एक्झामचा लेवल कोणता असेल, पदवीच्या लेवलचा पेपर असेल. ओके, तर यामध्ये बघा तुमचा जो पेपर आहे ना 100 मार्क्सचा, तर या 100 मार्क्सपैकी जे 60 क्वेश्चन्स असणार हे आपल्या नर्सिंगच्या सिलेबस बेस्ड असणार. ओके, कशाच्या बेस्ड असणार, नर्सिंग सिलेबस बेस्ड असणार. आणि जे हे 40 उर्वरित 40 जे प्रश्न असणार हे नॉन टेक्निकल असणार. ओके, नॉन टेक्निकल मध्ये काय आलं मित्रांनो, एकतर मराठी ग्रामर आला, इंग्लिश ग्रामर आला, सोबतच सामान्य ज्ञानाचे 10 क्वेश्चन असणार आणि बौद्धिक चाचणीमध्ये दोन्ही पण, मॅथ्स पण येणार मित्रांनो या आणि रिझनिंग पण येणार. ओके, तर असे 10. तर मॅथ्सचे 5 कन्सिडर करून घ्या, रिझनिंगचे 5 कन्सिडर करून घ्या, मराठीचे 10, इंग्रजीचे 10 आणि सामान्य ज्ञानाचे 10. तर हे असे 40 होणार मित्रांनो आणि संबंधित विषयाचे किती होणार, 60 होणार. तर असा टोटल 100 क्वेश्चनचा तुमचा एक्झाम असेल. ओके, तर पुढे बघूया. पुढे काय दिलेलं आहे मित्रांनो, पुढे असं स्पेसिफिक जे काही असेल त्या गोष्टी आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. ओके, तर या ठिकाणी अजून काही अशा
इन्स्ट्रक्शन्स आहेत तर त्या इन्स्ट्रक्शन्स तुम्ही वाचू शकता. ओके, पुढे अजून काही आहे का? बघा या ठिकाणी परीक्षा केंद्राविषयी नियमावली दिलेली आहे, तर ही सुद्धा तुम्ही तुमच्या याच्यामध्ये तुम्हाला जो तुमच्या व्हॉट्सअपवरती जो हा नोटिफिकेशन वगैरे मिळालेला असेल तर त्या ठिकाणी बघू शकता. बघा या ठिकाणी आता कागदपत्र पडताळणी वेळेस विहित कागदपत्र प्रमाणपत्रे सादर करणे. तर तुम्हाला जर का तुमचं सिलेक्शन झाला तर तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहेत. ओके, तर सगळेच डॉक्युमेंट्स तुम्ही जर GNM केलेलं असेल तर सगळेच मार्कशीट, 10वी 12वीच्या मार्कशीट, 10वी 12वीचा डिप्लोमा, GNMचा डिप्लोमा, BSc केले असेल तर 4ही वर्षाच्या मार्कशीट, 4ही त्याच्यावर डिप्लोमा, डिग्री, त्याच्यानंतर जो रजिस्ट्रेशन MNC कौन्सिलचा जो रजिस्ट्रेशन असेल ते, जे तुमचे कास्ट सर्टिफिकेट आहे, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट आहे किंवा जो नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आहे, तर ह्या सगळे सर्टिफिकेट जे OBC कॅन्डिडेट्स असणार त्यांना NCLची गरज पडते मित्रांनो, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटची. तर हे नॉन क्रिमिलियरची आता तर ह्या 31 मार्चला तुमचा जो करंट NCL सर्टिफिकेट असेल ना तो लॅप्स होऊन जाणार मित्रांनो. तर यानंतर म्हणजेच 1 एप्रिलच्या नंतर तुम्हाला परत नवीन सर्टिफिकेट इश्यू करावा लागेल. तर तो सर्टिफिकेट तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल ज्यावेळेस तुम्हाला कागदपत्र पडताळणीकरिता बोलवलेला असेल त्यावेळेस. ओके, सोबतच या ठिकाणी मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, हे सगळे प्रमाणपत्र तुम्हाला मी ज्यावेळेस तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार त्यावेळेस मी माझ्या चॅनलवरती अपलोड करून देणार. ओके, त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके, ज्यांनी स्पेशल रिझर्वेशन क्लेम केलेला आहे, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, ते सुद्धा डिप्लोमे त्या ठिकाणी लागणार. ओके, तर ह्या इतर सर्वसाधारण अटी शर्ती आहे, तर ह्यात सुद्धा सिंपल गोष्टी आहेत मित्रांनो, तुम्ही वाचू शकता. ओके, क्लिअर आहे. तर पुढे बघूयात. पुढे यामध्ये ग्रुप टायमर, बघा या ठिकाणी जसं NMCची आज जशी NMCची परीक्षा झाली मित्रांनो नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनची, त्यामध्ये सुद्धा ग्रुप टायमर सेटर होतं, तर या ठिकाणी सुद्धा ग्रुप टायमर सेटर आहे. ओके, नॉर्मलायझेशन प्रक्रिया आहे, तर बघा 1 पेक्षा जास्त सत्रामध्ये परीक्षा होणार आहे, म्हणजे 1 पेक्षा जास्त शिफ्ट मध्ये तुमची काय होणार, परीक्षा होणार, त्यामुळे नॉर्मलायझेशन सुद्धा होणार. आणि ग्रुप टायमर म्हणजे प्रत्येक ग्रुपला काय असणार, एक स्पेसिफिक टाइम दिलेला असेल, तेवढ्याच टाइम मध्ये तो तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, नाही जर का सॉल्व्ह करून झाले तर तो जो सेक्शन असेल तो ऑटोमॅटिकली लॅप्स होणार, जो ग्रुप असेल तो ऑटोमॅटिकली लॅप्स होणार. ओके, क्लिअर आहे. कर्तव्य जबाबदारी आपण ऑलरेडी बघितलेल्या. विशेष सूचना ज्या आहेत मित्रांनो, तर ह्या तुम्ही हे बघा, हे 18.3 जे आहे ना मित्रांनो, व्हिडिओ पॉज करून बघा, हे खूप महत्त्वाचं आहे, यामध्ये बरेच लोक फसतात. ओके, त्यानंतर हे हॉल तिकीटच्या रिलेटेड आहे. ओके, तर बघा मित्रांनो, हे अशा टाईपच्या आपल्याला बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळत आहेत. तर हा जो नोटिफिकेशन आलेला होता मित्रांनो कशाचा होता, NMMC म्हणजेच कोणती, नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या संदर्भात होता. ओके, तर बघा मित्रांनो, हा जो नोटिफिकेशन आहे हा ऑफिशियल वेबसाईटवरती प्रेझेंट आहे, म्हणून तुम्ही गोंधळ करू नका. ही न्यूज जी आहे ती खरी आहे. ओके, तर तुम्ही तयारीला लागा आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. उद्यापासून फॉर्म भरणं स्टार्ट होत आहे. ओके, तर फॉर्म भरायला उद्यापासून फॉर्म भरायला सुरुवात करा. घाई गडबड करू नका मित्रांनो फॉर्म भरताना, जेणेकरून कुठेही चूक होणार नाही. ओके, क्लिअर आहे. तर मित्रांनो, तुमच्या ह्या NMMCच्या रिलेटेड कोणत्याही जर का क्वेरीज असणार ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ओके, आणि मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसंच मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसंच मित्रांनो, नर्सेस गायडन्स पॉईंट यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती इझिली भेटणार. तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट इन्फॉर्मेशन सोबत. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.